कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो हो नक्की। तू अभिनंदन सांगा तिला। माझी साखरपुड्याची गडबड झाली की मी करीन तिला कॉल। आणि एक, आता माझ्यापाशी जे बोललीस ना ते तुझ्या लेकीपाशी बोलू नकोस, वाईट वाटेल तिला। नाही चिडले नाहीये मी, पण हे आपण जेव्हा असं बोलून जातो ना तेव्हा ते कुठेतरी आपल्या मनात असतं। आणि मला असं वाटतंय की तू या गोष्टीवर जरा विचार करायला हवायस। मला सॉरी म्हणून काय उपयोग आहे? मला फक्त असं वाटतंय तू या गोष्टीवर जरा विचार कर। चल ठेवतेय मी। काय ग आई, कोणावर एवढी चिडली होतीस? काही नाही ग, ती माझी मैत्रीण आठवते का तुम्हाला? अंजली देशमुख। हा, अंजली मावशी। तिची मुलगी मानसी पायलट झाली। अरे वा, वाव, ही तर आनंदाची बातमी आहे। खूप कष्ट घेतले ग तिने, खूप अभ्यास करायची, दिवस नाही रात्र नाही, कशाची पर्वा केली नाही मुलीने। मला सगळ्यात जास्ती कौतुक वाटतं म्हणजे तिचे बाबा ज्या दिवशी गेले ना त्या रात्री सुद्धा ही मुलगी अभ्यास करायला बसली होती। आणि काय म्हणाली माहितीये? माझे बाबा माझं इन्स्पिरेशन आहे, त्यांना अभिमान वाटेल असंच काहीतरी करीन। त्यांना अभिमान वाटलाच असेल, पण हिचं काय? का अंजली मावशींना नाही आवडलं का? नाही आवडलं नाही असं नाही, पण तिचं कौतुक करताना काय म्हणाली माहितीये? माझी मुलगी माझा मुलगा असल्यासारखीच आहे, म्हणून राग आला मला। कर्तृत्ववान असलेली मुलगी हा मुलगाच असतो, मुलगी कर्तृत्ववान असू शकत नाही। आई अगं चुकून बोलून गेली असेल मावशी। नाही चुकून वगैरे नाही। जेव्हा आपण अशा गोष्टी बोलून जातो ना तेव्हा सबकॉन्शियसली आपल्या मनात या गोष्टी असतात आणि आपला विश्वास असतो त्याच्यावर। आणि शहरातली शिकली सवरलेली माणसं सुद्धा आजच्या तारखेला असा विचार करतात, किती वाईट आहे। आता ही आपली शेजारची नेहा IAS झाली, पण तेव्हा तिची आई काय म्हणाली माहितीये? करिअरचं वगैरे सगळं ठीक आहे, घर सांभाळता यायला हवं ना। आणि आई बघ ना, हाच जर मुलगा असता तर लोक काय म्हणाले असते? मुलाने वडिलांचं नाव मोठं केलं। आणि इतकी वर्ष आपल्याकडे वेगवेगळी उदाहरणं आहेतच की। इंदिरा गांधींनी नाही नेहरूंचं नाव मोठं केलं, आपल्या लता दीदी त्यांनी नाही दीनानाथांचं नाव मोठं केलं। अजूनही समाजाला असं वाटतं की मुलांचंच कर्तृत्व मोठं। म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन कधी बदलणार आहे? आणि बायकाच हा असा विचार करतात। आपल्याला सगळं माहिती असतं गाई, पण तरी सुद्धा आपण विसरतो। आणि शेवटी काय म्हणतो? नाव मात्र मुलगाच मोठं करतो। मला अजूनही आठवतं, माझा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा शेजारी पाजारी ते तुला काय म्हणाले होते की अहो दुसऱ्यांदा तरी मुलगा व्हायला हवा होता, म्हणजे कसं तुमचं कुटुंब पूर्ण झालं असतं। पण तुम्हाला माहितीये अण्णांना कायम मुलगीच हवी होती, दुसरी तिसरी चौथी मुलगीच हवी। त्यांचं म्हणणं असायचं मुलाला असं काय काय घेणार, शर्ट पॅन्ट आणि काहीच नाही, पण मुलींना काय काय घेता येतं? फ्रॉक घेता येतो, वेगवेगळे कपडे घेता येतात, दागिने, कानातली, बांगड्या, शूज, चपला, बापरे। त्यांना खूप आवडायचं। तुम्हाला माहितीये तेव्हा सुद्धा अण्णा दवाखान्यात खूप बिझी असायचे, एक दिवस ते काढायचे आणि त्या दिवशी तुम्हा दोघींना भरपूर काय काय घेऊन यायचे। पण काय फायदा झाला याचा? शेवटी अमूल नाही तर टॉम बॉयच निघाली। आपण अशी मस्करी करतो, पण आपल्याही नकळत आहे ना आपण मुलींना मुलांशी कंपेअर करतो।
कुठल्याही मुलीला आपण असं म्हटलं ना की यू आर ॲज गुड ॲज अ बॉय, मला असं वाटतं की ही गोष्ट तिच्यासाठी अपमान असते. आणि शेवटी काय, आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये सगळ्यात मोठं स्थान हे देवीचं मानलं जातं. किती छान बोललीस ग अमूल्या, अगदी यांच्यासारखं बोललीस. तुम्हाला माहितीये मुलींनो, तुमचे अण्णा मला नेहमी म्हणतात, स्त्री ही कायम वात्सल्य स्वरूपच का असायला हवी? तिने दुर्गा होण्याची गरज आहे. आणि आजच्या काळात जर स्त्री दुर्गा झाली ना, तर ती या समाजाला अशी वठणीवर आणेल. तुम्ही दोघी हे वाक्य लक्षात ठेवा. हो आई, तू आणि अण्णांनी आम्हाला जे दिलंय ना, ते शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या सोबत राहील. मला काय वाटतं माहितीये का, फक्त ना मलाच त्याची आठवण येते, त्याला येतच नाही. नाहीतर साखरपुड्याच्या आदल्या दिवशी लोक कसे एकमेकांना प्रेमाचे मेसेजेस पाठवतात, कॉल करतात, चिडवतात, मजा मस्करी करतात. पण हा साधा रिप्लाय सुद्धा देत नाही. दूरियों से प्यार बढ़ता है जाने मन, हो की नाही? वाह वाह. वहिनी, मग आम्ही एक काम करतो, आम्ही आहे ना कायम दूरच राहतो, म्हणजे कायम प्रेम राहील आमचं. वा. विचारा दादा. ए बाय द वे, म्हणजे आता जेवढी प्रेमाने बोलतेस दादाबद्दल, तेवढ्या प्रेमाने कधी त्याच्याशी बोललीस का ग? हा, मी काय म्हणते, तुझं हे चिडकं वानर एकदम असं बिचारू वानर कसं झालं ग? नाही, मला वाटलं होतं की लग्नानंतर होईल, पण आताच झालाय. अनुभवाचे बोल. बरं अमूल्या, मी फोन लावून देऊ का तुला? नाही, नको. ए नाही अमूल्या, तू एक काम कर, तू ना डायरेक्ट आमच्या घरीच जा. नको वहिनी, अगं तो उगाच चिडेल. बाप रे, बघितलं का, केवढी काळजी आहे का मुलीला. आत्तापासून घाबरायला लागलीस की काय त्याला? मी आणि त्याला घाबरेन? अरे म्हणजे प्रेमापोटी, काळजीपोटी बोलते रे ती, हो की नाही? आणि त्याला तिकडे उचक्या लागतायत. चल. अगं खरंच, तो तिकडे तुझ्या आठवणीत झुरत बसलाय एकटाच. खरंच? बघितलं का, किती इनोसेंटली विचारलं हिने. ए विक्रांत, तू जा बाबा आणि आता दादाला घेऊन ये. एकदा का दादाला बघितलं ना की मग हिला बरं वाटेल. जा जा. हे काय, हिने डोळे बंद केले, हिला वेदांत दिसेलच ना. हो खरंय खरंय, करेक्ट आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.